शहीद जवानावर राजकारण करताय. अरे हिम्मत आहे तर सामने या. तुमच्या आयुष्यात तुम्ही जिंदगीमध्ये मुतारी सुद्धा दाखवा. एक मुतारी तुम्ही भांडलेली नाही आणि किशोर अप्पावर आरोप करताय. युतीच्या सरकारने या ठिकाणी केला. मला इतकी कामं केली की मी देखील स्वप्नात पाहिलं नव्हतं की मी इतके 3000 कोटी रुपयाची कामं आणू शकेल. पण माझ्या विरोधक मित्रांना माझ्या 3000 कोटी रुपयाची कामं या ठिकाणी दिसत नाही. ज्यांना ज्यांना डोळे आहेत त्या सगळ्या बांधवांना मातांना माझा 100% विकास दिसतोय. पण ज्यांचे डोळेच नाहीत अशा विरोधक मित्रांना माझा विकास दिसत नाही. आणि म्हणून मग मी ठरवलंय की आता 20 तारखेच्या नंतर मी एक मोफत मोतीबिंदूचं शिबिर ठेवणार आहे. आणि त्या मोतीबिंदूच्या शिबिरात या सगळ्या विरोधक मित्रांचं ऑपरेशन करून त्यांना मी चष्मा देणार आहे. तोही मोफत. आणि मग त्यांना सांगेल की बघ स्वातंत्र्याच्या नंतर या गिरणा नदीवर 7 पुलं बांधण्याचा प्रयत्न या आमदारांनी केलाय. आता तुझं ऑपरेशन केलं हे बघून घे. त्यानंतर मी यांना दाखवणार आहे की या मतदारसंघामध्ये जवळपास छोटे मोठे 300 बंधारे जलयुक्त शिवार आणि जलसंधारणाच्या माध्यमातून बांधून ज्या विहिरीला फुटभर पाणी राहत नव्हतं त्या विहिरीच्या जीवावर माझा शेतकरी बांधव आता प्रचंड बागायत करायला लागलेला आहे. ते विरोधकांना दाखवणार आहे की हे बघून घे माझ्या शेतकऱ्यांची झालेली प्रगती. त्यानंतर मागच्या 10 वर्षाच्या आधी या मतदारसंघामध्ये बोटावर मोजण्या इतके सबस्टेशन होते. आता 15 सबस्टेशन मी मंजूर केले. माझ्या विरोधक बांधवांना दाखवणार आहे हे सबस्टेशन तू आता पाहून घे. या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघामध्ये आजपर्यंत माझ्या बेरोजगार तरुणांकडे कोणाचं लक्ष नव्हतं. या माझ्या युतीच्या सरकारमुळे माझ्या माननीय मुख्यमंत्री महोदयांमुळे या बेरोजगार तरुणांचा प्रश्न सोडवण्यासाठी 250 हेक्टरवर मी MIDC मंजूर केली. येणाऱ्या वर्षभरात माझा एकही तरुण बेरोजगार म्हणून बाहेर गावाला जाण्याची वेळ येणार नाही. ती MIDC मी माझ्या विरोधक बांधवांना दाखवणार आहे. याच मतदारसंघामध्ये 100 करोड रुपयाची सूतगिरणी मंजूर केली. तिथे 2000 बेरोजगार तरुणांना हाताला काम मिळणार आहे. ती सूतगिरणी वर्षभरानंतर माझ्या बेरोजगार तरुणांचं जेव्हा पोट भरायला सुरुवात होईल त्यावेळेस या विरोधकांना दाखवणार आहे की तू ही सूतगिरणी पाहून घे. बांधवांना अशी अनेक कामं केली. अरे आमच्या भडगावची तर अशी परिस्थिती होती की भडगाव पहिल्यांदा पाचोऱ्याजवळचं भडगाव सांगावं लागायचं, पारोळ्याजवळचं भडगाव सांगावं लागायचं. पण महाराष्ट्रातला हा पहिला जिल्हा आहे की त्या जिल्ह्यामध्ये एका जिल्ह्यात 3 RTO कार्यालय असलेला हा महाराष्ट्रातला पहिला जिल्हा आहे. आता भडगाव MH54 म्हणून या देशाच्या नकाशावर आलेला आहे. आमची ओळख आता देशाच्या पाठीवर झालेली आहे. त्याच्यामुळे माझ्या विरोधक बांधवांना माझ्यावर बोलायला काहीच सापडत नाही. मग ते दररोज मी जिथेही सभेत असेल, मी कुठेही असेल तर माझ्या आजूबाजूला भाऊ त्यांचे 2-4 मोबाईलवाले चोट्टे माझा कुठून तरी फोटो, कुठून तरी आवाज याचा पकडता येईल का. अरे नालायकांनो, निदान राजकारण तरी
लातूर मध्ये आमचा एक भाऊ निमोऱ्याचा माझा शहीद जवान, अरे त्याला 2 तास आधी ठेवायला मी निमोऱ्याला गेलो. भाऊ त्या व्हिडिओला ती शूटिंग काढली, वरती शिवसेना कमळ आणि घड्याळचं चित्र टाकलं आणि त्याच्यावर ट्रोल करण्याचा प्रयत्न करताय. अरे मैताच्या टोळीवरचं लोणी खाणारे तुम्ही, ही जनता तुम्हाला कधी माफ करणार नाही. ही जनता कधी माफ करणार नाही. एखाद्या शहीद जवानावर राजकारण करताय, अरे हिम्मत आहे तर सामने या. तुमच्या आयुष्यात तुम्ही जिंदगीमध्ये मुतारी सुद्धा दाखवा. एक मुतारी तुम्ही बांधलेली नाही आणि किशोरप्पावर आरोप करताय. काय विकास केला हे सांगण्याचा प्रयत्न करताय. अनेकदा तुमचा हाच प्रयत्न आहे. जो उठला भाऊ 12 विरोधक आहेत, 12. जो भी येतो तो मलाच टकोरे देतोय. अर्थात मी समजू शकतो की आंब्याच्या झाडालाच कोणीही दगड मारीन. आता या सगळ्या येड्या बाबड्या आहेत. आता या येडा बाबू इसले कोण दगड मारी, पण ते प्रयत्न करताय. हा आज माझ्यावर बोलील, उद्या माझ्यावर बोलीन. अरे यांना मला सांगायचंय, माझ्यावर टक्केवारीचा आरोप करताय ना, याच अमोल शिंदेला मला सांगायचंय की तू एकदा फक्त या जनतेला जाहीर कर. मी बाजार समितीचं इलेक्शन झालं त्यावेळेस मी या जनतेसमोर आश्वासित केलं होतं, अरे आमच्या या मतदारसंघातल्या बाप दाद्यांची असलेली ती प्रॉपर्टी 25 करोड रुपयाची असलेली प्रॉपर्टी कर्जाच्या नावाखाली भाऊ यांनी 4 करोड रुपयाला हडपली. 4 करोड रुपयाला हडपली. मी मार्केट कमिटीमध्ये जनतेला आश्वासित केलं आणि सांगितलं, तुम्ही मला फक्त सत्ता द्या. जर मी सत्तेवर आलो तर या मार्केटची 1 इंच ही जागा जाऊ देणार नाही. बांधवाला आज मला सांगताना आनंद होतो की 1 वर्षामध्ये माझ्या मार्केटच्या सदस्यांनी 3.5 करोड रुपयाची कमाई केली आणि तो सगळा पैसा कोर्टामध्ये भरला. आता 1 इंच जागा सुद्धा तुमची जाणार नाही. दुसऱ्या दिलीप भाऊ आणि सगळं लुटून खाऊ. अरे हा एका काळचा वैभव असलेला माझा हा शेतकी संघ, या महाराष्ट्राचा वैभव असलेला माझा शेतकी संघ, त्या शेतकी संघाचा वैभव यांनी नायनाट केलं. अरे दिलीप भाऊ, आतापर्यंत 5 वर्ष तुम्ही भंगार विकून 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 पोट भरलं आणि शेवटी डायरेक्ट कोंबडीच कापून खाऊन टाकली. त्या शेतकी संघाचा जमिनीचा त्यांनी विक्री केली. एकदा येऊन या मतदारसंघाच्या जनतेला सांगा. तुम्हाला यायचं ना तर इथे या. ती आमची वैशूताईची तर किवज येते. अरे तिची अशी किव येते, भाऊ प्रत्येक भाषण लिहून आणते. मला तर त्या 3 इडियट पिक्चरची आठवण येते. 3 इडियट पाहिलाय? तो एकाला पत्र लिहून देता, तो चतुर चतुर. मला त्या ताईला सांगायचंय, तू निम्मन पहिले वाचून घेत जाय ताई, नाही तर हे इतके लोक कलाकार आहेत तुला काही लिहून देतील. इतका धाक वाटतो की ताई उद्या काही ना बोलून टाके. ए ताईंनो, तुमचा लाडका भाऊ येतोय, पहिले बसा खाली, खाली बसा, 2 मिनिटात येतोय. बांधवांनो, आज मला या ताईच्या बाबतीत तुम्हाला सांगायचंय, आज तिला कोणीतरी त्या मैत्रीच्या बाबतीत लिहून दिलं. हा येतंय येतंय, हेलिकॉप्टर येतंय. हेलिकॉप्टर आलं, भाऊ आला हेलिकॉप्टर मध्ये, बसा.